राज्यातील महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण। महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। ठाणे एटीएस कडून पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेराला अटक। नौदलातील गुप्त माहिती पाकिस्तान इंटेलिजन्सला पाठवल्यामुळे कारवाई। रवी वर्मा असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव। हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल। सुशीलवर कोथरूड तर शशांकवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल। गोकुळ अध्यक्षपदासाठी आज निवडणूक। महायुती आणि मित्रपक्षांचं पारडं जड। महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती। राज्याची देश पातळीवर आघाडी। आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। मुंबईकरांना 16% मालमत्ता करवाढीचा झटका। मालमत्ता करवाढीवरून वाद चिघळण्याची चिन्हे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा विमानवाहू नौका INS विक्रांतचा दौरा। ऑपरेशन सिंदूर दरम्यान विक्रांत होती अरबी समुद्रात तैनात। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची मुदत संपण्यास फक्त 1 दिवस शिल्लक। खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण। अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। नद्यांना पूर आल्यानं स्थानिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। पुरामुळे मोठं नुकसान। बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। पावसामुळे वडवणी तालुक्यातील सुरडी थोट येथील नदीला पूर आल्यानं 15 गावांचा संपर्क तुटला। अमरावतीच्या तिवसा शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली। वेळेआधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, मात्र त्याचा आता वेग मंदावलाय आणि त्यामुळे विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली। जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे मोसंबी बागांचं मोठं नुकसान झालंय, तर भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, बरंजळा या परिसरातील झालेल्या पावसामुळे सोयगाव देवी गावाजवळ वाहणाऱ्या नाल्याला पुन्हा पूर आलाय। धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। भूम, वाशी आणि तुळजापूर तालुक्याला जोरदार पाऊस तिथे झाला, तर अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली गेले। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे ऐन मे महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे। जालना जिल्ह्यातील दूधपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आणि यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याला काल झालेल्या पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेलेत, तर संत्रा आणि मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। मे महिन्यातच मुसळधार पावसानं झोडपल्यामुळे भात पेरणी आधीच्या कामाची तयारीच झालेली नाहीये आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेती धोक्यात आली आहे। सध्या शेत जमिनीमध्ये ओल असल्यानं सध्या तरी भाताची पेरणी करता येत नाहीये। नागपूर शहरातील बर्डी परिसरात पावसाच्या सरी बरसल्या, तर आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरात मात्र ऊन पडल्यामुळे ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला। अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील डांबर वाहून गेल्यानं बाळापूर तालुक्यातील काही भागात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, उपमुख्यमंत्री शिंदेंनाही माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा, मला महाराष्ट्रात शो करायचे, अशी पोस्ट कुणाल कामरानं एक्सवर केली आहे। कामराकडे दुर्लक्ष करण्याचा सीएम फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला कामरानं हे प्रत्युत्तर दिलं।
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात काल एका अल्पवयीन चारचाकी चालकानं वाहनांना जोरदार धडक दिली। या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। दौंडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 2018 मध्ये उसने पैसे घेतल्याच्या वादातून तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात बॅलिस्टिक एक्सपर्ट महिलेनं अमेरिकेतून मध्यरात्री 2 वाजता साक्ष नोंदवली। जालन्याच्या पाथरवालामध्ये 10 ते 12 जणांनी एकाला बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अमरावतीमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण होत आहे। पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या एकूण 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे। लोणावळ्यात पर्यटकांनी गेल्या 3 दिवसांपासून मोठी गर्दी केली आणि यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दरम्यान वाहतूक कोंडीचा मंत्री शंभूराज देसाई यांना देखील फटका बसला। नवी मुंबई सायबर सेलनं डिजिटल अरेस्ट झालेल्या महिलेची सुटका केली आहे। सायबर गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून महिलेवर दबाव टाकत तब्बल 1,81,72,667 रुपये उकळले होते। उल्हासनगरमध्ये रस्ता अर्धवट असताना ठेकेदाराला बिल देण्यात आलंय आणि यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दुबईमध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीनं भजनोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या उत्साहात रसिकांनी यामध्ये सहभाग घेतला। पवईच्या हिरानंदानी परिसरात एका कुत्र्यानं नागरिकांना चावा घेतला। या प्रकरणात मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सोसायटीमध्ये एकटेच मराठी असल्याचं म्हणत त्रास विनाकारण दिला जात असल्याचा आरोप गणेश चुक्कल यांनी केलाय। डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा अचानक बंद झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्यानं गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान रात्री 11:30 वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी मध्यान्ह भोजन शिजवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून पुढची खर्च कपातीची कारवाई सुरू आहे। लासलगाव शहरातून वाहणारी शिवनदी दुथडी भरून वाहते। परिसरातील कारखान्यातून नदीमध्ये केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी फेसाळली आहे। त्यामुळे कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। जळगावच्या नशिराबाद गावात नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे। एकाच दिवसात 5 रुग्ण आढळल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य खात्यानं केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये वाढ झालेली आहे। दरड प्रवण क्षेत्रांची संख्या 20 वरून 63 वर पोहोचली आहे आणि यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युद्ध सामग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनाची पाहणी करत असताना चित्रा वाघ यांनी हातात तलवार घेऊन याची गरज आहे असं मंत्री गिरीश महाजन यांना म्हटलं। आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। अर्थसंकल्पाची पद्धत माहीत नसणारे असे आरोप करत असल्याचा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावलाय। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून नेत्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे। अध्यक्षाचं नाव उद्याच बंद पाकिटातून संचालकांसमोर ठेवलं जाणार आहे। ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडून नावाचं बंद पाकिट संचालकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। हिंगोलीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। हिंगोलीमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली। हिंगोलीमध्ये काँग्रेसला भाजपनं जोरदार धक्का दिलाय। दिलीप देसाईंनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। जळगावमध्ये ठाकरे गटामध्ये धुसफूस चव्हाट्यावर आलेली आहे। जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पक्षाच्या दृष्टीनं चुकीचं काम केलंय असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केलाय।
वर्ध्यामध्ये अनुसूचित जमातीची जागा रिक्त केलेल्या सेवा संरक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि अनुकंपा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेनं निदर्शनं केली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं.